अमय, सारासार विचार केला तर खरंच काही पर्याय आहे का? विलिनीकरणाची चर्चा ही अजित पवार हयात असतानाच चालली होती. अजित पवारांचं निधन झालं त्यामुळं विलिनीकरण सगळं बारगळलं. पण आता मग काँग्रेसमध्ये विलिनीकरण करायचं का? की नाही या दरम्यान शिंदे सेना असेल किंवा भाजप असेल किंवा हू नोज सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच आपलं ऑपरेशन करेल, ऑपरेशन तुतारी वगैरे आणि त्यात आहे तेही जाईल, असा काहीसा संभ्रम शरद पवारांच्या लेखी आहे? सुनेत्र पवारांची राष्ट्रवादी काही ऑपरेशन करेल असं काही शरद पवारांना वाटत नाही. तशी दूरदूरवर शक्यताही नाही. आणि आत्ताच्या सुनेत्र पवारांच्या राष्ट्रवादीची तेवढी ताकद सुद्धा नाही. ही अगदी वस्तुस्थिती आहे. जे काही ऑपरेशन शरद पवारांच्या पार्टीचं केलं जाणार आहे आणि माझी माहिती अशी आहे की आजपासून 8 दिवसांनी म्हणजे 10 तारखेला अधिवेशन संपतंय. आपलं महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन संपतंय. त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये म्हणजे मला वाटतं 12 की 13 तारीख पासून जो आठवडा सुरू होतोय, त्या आठवड्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या बघायला मिळतील. आता एक भाग असा आहे की हे खासदार नेमके कुठल्या दिशेला जातील. म्हणजे एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले, त्याच पद्धतीने ते शरद पवारांचे 5 खासदार फोडणार का? अशी एक चर्चा आहे. आता एकनाथ शिंदेची सुद्धा स्वतःची अशी ताकद नाही की ते शरद पवारांचे खासदार फोडतील. आणि आपण शरद पवारांशी पंगा घेतला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची एकनाथ शिंदेना नीट जाणीव आहे. ते उद्धव ठाकरेंबरोबर जसे वागले किंवा परस्पर त्यांनी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच उद्धव ठाकरेंचे खासदार सुद्धा अमित शहाच्या ग्रीन सिग्नल नंतरच एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत. पण तरी ऍटलिस्ट एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या बद्दल एक विशिष्ट पाऊल टाकलं. तसं ते शरद पवारांच्या बद्दल स्वतःहून काहीच करणार नाही. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांच्या 8 मधले जे काही खासदार फोडायचे आहेत हे काम प्रामुख्याने बीजेपी आणि त्यातही अमित शहा करणार. आणि मग अमित शहा त्यांच्या सोयीने ठरवतील की मग ते खासदार भाजप सोबत आलेले बरे की ते खासदार एकनाथ शिंदेकडे पार्क केलेले बरे. त्यामुळे हा निर्णय अखेर अमित शहाना करावा लागणार. पण त्यापूर्वी अशी माझी माहिती आहे आणि आता नाही, ज्यावेळेला राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता होणार नाही हे स्पष्ट झालं, त्याच वेळेला शरद पवारांच्या पक्षाकडून काँग्रेस बरोबर विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल बोललं गेलं अशी माझी माहिती आहे. सुप्रिया सुळे यांनी ते जाहीरपणे नाकारलेलं आहे हेही आपण सांगितलं पाहिजे. पण तरी सुद्धा माझी अशी माहिती आहे की हो, शरद पवारांकडून म्हणजे त्यांच्या पक्षाकडून काँग्रेसच्या मध्ये विलिनीकरणाबद्दल बोललं गेलं. आणि ज्या वेळेला काँग्रेसमध्ये याबद्दल चर्चा झाली त्यावेळेला माझी माहिती अशी आहे की सोनिया गांधी म्हणाल्या जर असं होत असेल तर चांगली गोष्ट आहे. फार अनावश्यक कटुतेचे संबंध एकेकाळी आलेले होते, ते आता संपून गेलं पाहिजे, ते सगळं झालं गेलं विसरून गेलं पाहिजे. मल्लिकार्जुन खरगेंचं म्हणणं हे थोडंसं संदिग्धता ठेवणारं होतं, कारण ते अंदाज घेत असतात राहुल गांधींचं काय म्हणणं आहे. आणि माझी माहिती अशी आहे की राहुल गांधींनी प्रश्न हा विचारला, त्यांनी काही विरोध केलेला नाही मीटिंगमध्ये, पण त्यांनी प्रश्न हा विचारला त्या काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये की शरद पवारांना घेऊन नेमकं काय आपल्याला मिळणार आहे. म्हणजे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा अनुभव आहे हा एक भाग आहे. पण ते ज्या गोष्टींच्या विरोधामध्ये सध्या राहुल गांधी लढतायत, विशेषतः अदानी आणि अंबानींच्या विरोधामध्ये, आणि अदानी आणि अंबानी यांना नरेंद्र मोदी यांनी प्रचंड ताकद दिली आणि क्रोनी कॅपिटलिझम हे या देशामध्ये ज्या पद्धतीने ताकदवार झालेलं आहे त्याच्या विरोधामध्ये राहुल गांधी लढतायत. तर शरद पवारांची भूमिका या सगळ्यामध्ये नेमकी काय असणार आहे हा एक भाग. दुसरा भाग, त्यांचे जे 8 खासदार आहेत त्यातले 2-3 खासदार ऑलरेडी एनडीएच्या उंबरठ्यावर उभे आहेत. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये 3 फूट तळावी म्हणून काँग्रेसमध्ये येत असेल तरी आज ना उद्या ते खासदार जाणारच आहेत. हे 8 खासदार घेतल्यामुळे काय अचानक आता काँग्रेसचा नंबर काय 281 होणार नाही अशी काही परिस्थिती नाहीये ना. 199चं 107 होणार आहे. ते 107 होऊन असं काय गुणात्मक फरक पडणार आहे हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग, अशी जी चर्चा आहे की काही अटी ठेवल्या गेल्या की कुणाला काय पद द्या वगैरे वगैरे. तर शरद पवारांना मुळात पक्षात घेऊन त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कमान देण्याची इच्छा आहे का काँग्रेस लिडरशिपची, मग महाराष्ट्रातल्याही असो आणि देशातल्याही असो. आपल्याला आठवत असेल आशिष सर की 2019ची निवडणूक लोकसभेची झाल्यानंतर राहुल गांधी शरद पवारांकडे गेले होते आणि त्यावेळेला त्या दिवशी खरी चर्चा पहिल्यांदा सुरू झाली
आणि शरद पवार त्याही वेळेला तयार होते. त्यावेळेला राहुल गांधी अध्यक्ष होते काँग्रेसचे आणि त्यांनी राजीनामा दिला होता काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा. काँग्रेसचा नवीन अध्यक्ष निवडायचा होता, म्हणजे हंगामी अध्यक्ष सुद्धा निवडायचा होता. आणि बरोबर त्याच्या पुढच्या रविवारी लोकसत्तामध्ये मराठीमध्ये शरद पवारांची दीर्घ मुलाखत छापून आली होती रविवारच्या अंकामध्ये. आणि ती जवळपास 2 पानं ती मुलाखत होती. आणि ती मुलाखत ज्येष्ठ पत्रकार प्रताप आजबे सरांनी घेतलेली होती. या मुलाखतीमध्ये शरद पवारांचा मुख्य जो रोख होता की काँग्रेसबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, तर त्यांनी 1967 पर्यंत गोष्टी नेल्या होत्या. आणि 67चा वाद काय आहे, म्हणजे तो जुना वाद काँग्रेसमधला काय आहे की आमची लिडरशिप आहे राज्यामध्ये, राज्यातली काँग्रेस आम्ही चालू, आमच्या हातामध्ये तुम्ही काँग्रेस द्या आणि देश तुम्ही चालवा, आम्ही तुमच्याबरोबर राहू, हा यशवंतरावांचा इंदिराजींबरोबरचा वाद आहे. आणि तो त्याची उजळणी शरद पवारांनी केली होती. म्हणजे एक प्रकारे राज्यातली काँग्रेस मी चालवेन, तुम्ही काळजी करू नका. आमचा म्हणून जो गट आहे, आमचे म्हणून जे राजकीय हितसंबंध आहेत ते सांभाळले गेले पाहिजेत काँग्रेसमध्ये, ही पवार साहेबांची 2019 ची भूमिका होती. त्यामध्ये काही फार ग्रेट बदल झाला अशातला भाग नाही. भलेही मधल्या काळामध्ये काँग्रेसमधले अनेक नेते बीजेपीकडे गेले, पवारांच्या पक्षातले गेले, पवारांचा निम्मा पक्ष फुटला, निम्मा अधिक मोठा पक्ष फुटला. हे सगळं जरी झालेलं असलं तरी सुद्धा शरद पवारांची महाराष्ट्र काँग्रेसमध्ये जर आपल्याला परत जायचं असेल, काँग्रेसमध्ये परत जायचं असेल, तर महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं काय करायचं ह्याबद्दलची त्यांची एक भूमिका आहे. आणि ती ही आहे की महाराष्ट्रातल्या काँग्रेसची कमान माझ्या आणि माझ्या बरोबरच्या लोकांच्या हातामध्ये असली पाहिजे. आणि त्यासाठी मात्र काँग्रेस लिडरशिप तयार नाही. आणि या मुद्द्यावरूनच गोष्टी आता अडकलेल्या आहेत काँग्रेसमध्ये. एक रेफरन्स हा सुद्धा आहे, आता बोलण्याच्या ओघात आला म्हणून. नीरजा चौधरींना जी मुलाखत नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांच्या वेळेस शरद पवारांनी दिली होती, त्यात नीरजा चौधरींना त्यांनी असं सांगितलं होतं की जे पक्ष काँग्रेसपासून वेगळे झाले, आता अशी उलटी एक प्रोसेस सुरू होऊ शकते की त्या पक्षांवरती वेळ येऊ शकते की पुन्हा काँग्रेसकडं आपण जावं का, आणि काँग्रेसकडं जायचं असेल तर तशी प्रोसेस काँग्रेसला सुरू करावी लागेल, बोलणी सुरू करावी लागेल. अशा आशयाच्या सगळं ते त्यांचं स्पष्टीकरण म्हणा किंवा विश्लेषण नीरजा चौधरींच्या मुलाखतीमध्ये त्यांनी दिलं होतं, ज्याचा उल्लेख 2 आठवड्यापूर्वी नीरजा चौधरींनी पुन्हा एकदा केलाय. फक्त एकच छोटासा त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो, ती ही की नगरपालिका निवडणुकांच्या वेळी नाही, 6 मे 2024 ला साताऱ्यामध्ये नीरजा चौधरींना त्यांनी मुलाखत दिली होती लोकसभा निवडणुकीच्या. कारण त्याच्या आदल्या दिवशी मला त्यांनी मुलाखत दिली होती, त्याच्यामुळे मला माहिती आहे ती 6 मे 2024 ला मुलाखत दिली होती. 7 मेला इंडियन एक्सप्रेसला ती छापून आली होती. त्यावेळेला शरद पवार साहेबांचं म्हणणं असं होतं की काँग्रेसमधून जे गट अनेक विखुरलेले आहेत ते गट पुन्हा एकदा काँग्रेसकडे येण्याची प्रक्रिया येत्या काही काळामध्ये सुरू होईल. ती प्रक्रिया ह्या देशामध्ये ऑलरेडी सुरू झालेलं आहे अशी चित्र आहेच. म्हणजे तृणमूल काँग्रेसमध्ये जे काय सध्या सुरू आहे त्यामुळे ते सगळं चित्र आहेच. पण मुद्दा आज हा आहे की पवार साहेबांच्या बरोबरची जी आत्ताची लोक आहेत, त्या 8 मधले किती खासदार विचाराने त्यांच्या बरोबरचे आहेत, ते त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये कोण बरोबर आलं ही गोष्ट सोडून दे, विचाराने त्यांच्या बरोबरचे आहेत, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की त्यांचे जे 10 आमदार आहेत त्यातले 5 आमदार तर ऑलरेडी एकनाथ शिंदेकडे मनाने गेलेले आहेत, पोहोचलेले आहेत ते शरद पवारांना जाणे. म्हणूनच त्यांनी परवा नगरमध्ये स्टेटमेंट दिले की माझा एकही आमदार जाणार नाही. आता ह्या सगळ्यांना घेऊन काँग्रेसमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची धुरा कोणाकडे द्यायची? जयंत पाटलांकडे द्यायची का? शशिकांत शिंदेकडे द्यायची का? जितेंद्र आव्हाडांकडे द्यायची का? हाही एक मोठा भाग आहे. आणि त्याही पलीकडचा मोठा भाग आहे की काँग्रेस बरोबर तुम्ही गेलात की भाजप तुमच्यावर आक्रमकपणे तुटून पडतं, तुमची पूर्णपणे कोंडी करायला प्रयत्न करतं. आज 8 खासदारांमधले आणि 10 आमदारांमधले किती हे लोकप्रतिनिधी तयार आहेत आपली पूर्णपणे कोंडी करून घेण्याच्या? किती जण परिस्थितीमध्ये आहेत? सगळ्यांनी बघावं. एखादा रोहित पवार लढतोय, बाकी कोण तयार आहे? खासदारांमधलं तो कोण तयार आहे? अशा परिस्थिती, म्हणजे अमर काळेंना पर्यायच नाही म्हणून ते काँग्रेस बरोबर जातील. बाळाबाबा म्हात्रेंना पर्याय आहे तिथे, पण तिथे परिस्थिती बदलत चालली आहे म्हणून ते कदाचित जातील काँग्रेस बरोबर. बाकी कोण खासदार काँग्रेस बरोबर जायला तयार आहे? अशा परिस्थितीमध्ये सेफ गेम काय आहे? सेफ गेम हा आहे की एनडीए बरोबर जा. एनडीए बरोबर गेला तर महाराष्ट्रात ऍटलिस्ट कोण डिस्टर्ब करणार नाही, नंबर 1. कदाचित असंही होऊ शकतं की जयंत पाटलांसारखा माणूस आहे, सध्या फायनान्स मिनिस्टर हवा आहे चांगला, त्यामुळे फायनान्स मिनिस्टरचं काही एक होऊ शकतं. हा दुसरा भाग आहे त्याच्यामधला.
तिसरा भाग ह्याच्यापेक्षा मोठा आहे, तो म्हणजे सुप्रियाताईंना कदाचित केंद्रामध्ये मंत्रिपद मिळू शकतं आणि सध्या सत्तेत राहिल्याशिवाय विकास करता येत नाही मतदारसंघांचा, अशी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची धारणा झालेली आहे. ते भलेही सकाळ-संध्याकाळ एन.डी. पाटील आणि उत्तमराव पाटील आणि मृणालताई गोरे वगैरे यांची नावं जरी घेत असली आणि ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांना, ह्या सगळ्या आत्ताच्या नेत्यांनी जवळून जरी बघितलेलं असलं, तरी सत्तेत गेल्याशिवाय विकास करता येत नाही. त्याच्यामुळे आपण सत्तेत जाऊया, असं म्हणणारी एक मोठा गट आहे राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या. फक्त पवार साहेबांसमोर हा प्रश्न आहे, की या वयात आणि राजकीय कारकिर्दीच्या या टप्प्यावर त्यांनी आयुष्यभर भलेही जाहीरपणे नाही, त्यांनी खाजगीमध्ये किंवा पडद्याआड काही ठिकाणी काँग्रेसला डिस्टर्ब करण्यासाठी म्हणून भाजपला मदत केली असेल. भाजपच्या अनेक नेत्यांना तो वैयक्तिक पातळीवर मदत केली असेल. त्या नेत्यांमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदींपासून ते अगदी गोपीनाथ मुंडे आणि नितीन प्रमोद गडकरी महाजनांपर्यंत. प्रमोद महाजनांपर्यंत असतील. असं जरी असलं तरी त्यांनी जाहीरपणे भाजपशी कधी हातमिळवणी केली नाही. हम्म. हां, त्यांनी ज्यावेळेला म्हणजे ती पहिल्यासारखं ती ती जी लक्ष्मण रेखा आहे ती जाहीरपणे ओलांडली नाही कधी. अजूनपर्यंत त्यांनी ओलांडलेली नाहीये. अगदी पहिल्या काळात लोकं त्यांचे विरोधक हशू अडवाणींचं वगैरे उदाहरण देतात ते पहिलं हम्म. पुलोद सरकारबद्दल. पण ते मग पुलोद तो सरकार पुलतचा हे प्रयोग वेगळा होता. आणि तो जनता दलाबरोबरचा होता. आणि हम्म. त्यात एक सगळी ती जनता दल नाही, सॉरी, जनता पार्टी एक ती सगळी झाली होती. त्याच्यामध्ये तो जनसंघाची काही लोक होते. असा तो हम्म. सगळा भाग आहे. त्यामुळे त्यांनी आत्ता ह्या वेळेला ते बीजेपी बरोबर त्यांनी जाणं हे काही बरं नाही. आता अजितदादा असते तर ते मर्जर होणार होतं. मर्जर झाल्यानंतर पवार साहेब राज्यसभेचे खासदार म्हणून नुसते राहणार होते. त्यांची मूळ योजना जी आहे ती ही आहे.